Hello dear students, in this video we are going to start the new chapter which is alcohol, phenols and ethers. आता हा जर टॉपिक बघितला अल्कोहोल, फेनॉल आणि इथर हा 12वीच्या थेअरीच्या दृष्टीने त्याचबरोबर JEE नीट आणि CET या दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला भरपूर सारे रिॲक्शन स्टडी करायचे आहेत. ह्या रिॲक्शन स्टडी करण्याच्या अगोदर त्याचे बेसिक पॉईंट जे आहेत ते बेसिक पॉईंट स्टडी करायचे आहेत आपल्याला. बेसिक पॉईंटमध्ये त्या ठिकाणी इंट्रोडक्शन असेल. इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अल्कोहोल, फेनॉल आणि इथर याच्या डेफिनेशन बघायचे आहेत, क्लासिफिकेशन बघायचं आहे, नॉमेनक्लेचर बघायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी रिॲक्शन जे आहेत ते रिॲक्शन्स आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचे आहेत. आता यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला इंट्रोडक्शन जे आहे ते इंट्रोडक्शन या टॉपिकचं त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. इंट्रोडक्शनमध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे अल्कोहोल्स आणि हे अल्कोहोल जे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी डिफाईन करायचे आहेत. अल्कोहोलचे डेफिनेशन जे आहे ते डेफिनेशन बघायचे आहे. अल्कोहोल एक्झॅक्टली डिफाईन कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे. आता या ठिकाणी याच्यामध्ये जर बघितलं तर 3 फंक्शनल ग्रुप आहेत, अल्कोहोल, फेनॉल आणि इथर हे 3 फंक्शनल ग्रुप आहेत. ऑलरेडी आपण त्या ठिकाणी 11th स्टँडर्डमध्ये त्या ठिकाणी हे फंक्शनल ग्रुप जे आहेत ते फंक्शनल ग्रुप पाहिलेले आहेत. थोडंसं त्या ठिकाणी आपण फक्त त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जे आहेत ते फंक्शनल ग्रुप रिप्रेझेंट कसे करायचे किंवा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल असेल किंवा तुमचं इथर असेल तर त्या इथरच्या अल्कोहोलच्या थोड्याशा रिॲक्शन्स आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं. थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे या टॉपिकची. इन डिटेल्समध्ये आपण त्या ठिकाणी हा टॉपिक जो आहे तो 12th स्टँडर्डमध्ये स्टडी करणार आहोत. आता यामध्ये अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल म्हणलं त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जो आहे तो फंक्शनल ग्रुप कोणता येतो याच्यामध्ये तर हायड्रॉक्झिल OH ग्रुप येतो. हे तुम्हाला माहिती आहे, हे स्टडी केलेलं आहे आपण. यामध्ये हे अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल एक्झॅक्टली डिफाईन करायचं झालं तर डिफाईन कसं करायचं बघा. अल्कोहोल डिफाईन करताना त्या ठिकाणी अल्कोहोल्स आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड हुज मोलिक्यूल कंटेन हायड्रॉक्झिल ग्रुप OH अटॅच्ड टू ए सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. हे अल्कोहोल जे आहेत हे काय राहतात तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात आणि त्यामधले जे मोलिक्यूल जे आहेत त्या मोलिक्यूलमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतो आहे तर हायड्रॉक्झिल ग्रुप जो आहे तो हायड्रॉक्झिल OH ग्रुप हा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आहे. आणि हा OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी कशाला अटॅच असतो तर सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच असतो. सॅच्युरेटेड म्हणजेच काय तर sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम जो आहे त्या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला हा त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप त्या ठिकाणी अल्कोहोलिक अटॅच असतो. हे झाले एक डेफिनेशन. तर दुसरी डेफिनेशन जे आहे ती बघा. ही जर समजली नसेल तर दुसरी डेफिनेशन या ठिकाणी मी राईट केलेली आहे. दुसरी डेफिनेशन अंडरस्टँड होते का बघा. अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्स ऑफ हायड्रोकार्बन इन विच वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय OH ग्रुप. बघा अल्कोहोल जे हे त्या ठिकाणी काय आहेत तर डेरिव्हेटिव्ह आहेत. कुठले डेरिव्हेटिव्हज आहेत तर हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ज आहेत. आणि हायड्रोकार्बन जे आहेत त्या हायड्रोकार्बनमधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जे आहेत ते त्या ठिकाणी रिप्लेस करताना कशाने रिप्लेस केले जातात तर OH ग्रुपने त्या ठिकाणी रिप्लेस केले जातात. आणि जे रिझल्टिंग कंपाऊंड फॉर्म होतं त्या रिझल्टिंग कंपाऊंडला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो तर अल्कोहोल त्या ठिकाणी आपण म्हणतो. ठीक आहे. पुन्हा एकदा मी सांगतो बघा डेफिनेशन. अल्कोहोल्स आर द हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन्स इन विच वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय OH ग्रुप. किंवा दुसरे डेफिनेशन पहिली बघा. अल्कोहोल्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हुज मोलिक्युल्स कंटेन्स हायड्रॉक्झिल ग्रुप OH अटॅच्ड टू ए सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. दोन्ही पण डेफिनेशन सोपे आहेत, अंडरस्टँड इझिली होत आहेत. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमधले जे मोलिक्यूल जे आहेत त्या मोलिक्यूलमध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप जो आहे तो कशाला अटॅच असतो सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अटॅच असतो. आणि दुसऱ्या डेफिनेशनमध्ये हायड्रॉक्झिल डेरिव्हेटिव्ज आहेत कशाचे तर हायड्रोकार्बनचे. त्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम हायड्रोकार्बन्समधले हे त्या ठिकाणी कशाने रिप्लेस केले जातात OH ग्रुपने रिप्लेस केले जातात. आणि नंतर जे डेरिव्हेटिव्ह फॉर्म होतं त्याला आपण त्या ठिकाणी काय
काय म्हणतोय अल्कोहोल्स म्हणतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल मी राईट केले बघा. CH3OH हा कार्बन ॲटम कोणत्या स्टेटमध्ये आहे? 3sp3 हायब्रिडाइज्ड स्टेटमध्ये. चारीच्या चारी काय आहे त्या ठिकाणी सिंगल सिग्मा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. हे 3 हायड्रोजन ॲटम आणि हा ऑक्सिजन बरोबर त्या ठिकाणी कार्बनने बॉन्ड फॉर्म केलेला आहे, तो एक बॉन्ड. ठीक आहे. देन हे जे एक्झाम्पलचं नाव काय? मिथाईल अल्कोहोल. एकच कार्बन ॲटम आहे, म्हणजेच ग्रुप कोणता झाला? मिथाईल ग्रुप. आणि त्या मिथाईल ग्रुपला कनेक्ट कोण आहे तुमचा? OH ग्रुप, अल्कोहोलिक OH ग्रुप. त्याचं नॉमेनक्लेचर काय येणार? मिथाईल अल्कोहोल. आणि या केसमध्ये जर बघितलं तर हा ग्रुप कोणता आहे? 2 कार्बन ॲटम म्हणलं की त्या ठिकाणी ग्रुप कोणता आला? इथाईल ग्रुप आणि OH ग्रुप त्याला अटॅच आहे. त्याचं नॉमेनक्लेचर काय येणार? इथाईल अल्कोहोल. हे जे नॉमेनक्लेचर आहे हे कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये त्या ठिकाणी डिफाईन केले. अल्काईल अल्कोहोल. जनरली आपण त्या ठिकाणी नॉमेनक्लेचर कॉमन नेम डिफाईन करताना अल्कोहोलचं त्या ठिकाणी कसं डिफाईन करतो? अल्काईल अल्कोहोल्स. जनरली त्या ठिकाणी हे अल्कोहोल जे आहेत रिप्रेझेंट करताना कशा रिप्रेझेंट केले जातात? RCH2OH या फॉर्म्युलेने त्या ठिकाणी रिप्रेझेंट केले जातात. ठीक आहे. देन नेक्स्ट पार्ट जो आहे हे हायड्रॉक्झिल ग्रुप जे आहेत, हायड्रॉक्झिल ग्रुप त्या ठिकाणी अल्कोहोलप्रमाणेच त्या ठिकाणी ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. मग ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये ज्यावेळेस हा हायड्रॉक्झिल ग्रुप प्रेझेंट असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचे 2 टाईप्स पडतात. मग 2 टाईप्स कोणते आहेत? त्यामध्ये पहिला टाईप जो आहे तो म्हणजे फेनॉल्स आणि दुसरा जो टाईप आहे तो म्हणजे ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. आता यामध्ये फेनॉल जे आहेत हे फेनॉल्सबद्दल तुम्हाला थोडीशी आयडिया 11th स्टँडर्डमध्ये आलेले आहे. थोडंसं त्या ठिकाणी आपण रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन बघितले, तर ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये रिॲक्शन एक बघितलेले आपण स्टडी केलेले आहे. आता यामध्ये जर बघितलं तर हे हायड्रॉक्झिल ग्रुप ज्यावेळेस ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये प्रेझेंट असतात त्यावेळेस त्या ठिकाणी हे 2 टाईप्स पडतात, फेनॉल्स आणि ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. आता फेनॉल जे आहे ते फेनॉल आपल्याला या ठिकाणी डिफाईन करायचं आहे. तर फेनॉल जे आहे ते फेनॉल डिफाईन करताना फेनॉल्स कंटेन हायड्रॉक्झिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ ए बेन्झिन रिंग. फेनॉलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय असतंय तर OH ग्रुपच प्रेझेंट असतो. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? फेनॉलिक OH ग्रुप. अल्कोहोलमध्ये जो त्या ठिकाणी OH ग्रुप असतो त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? अल्कोहोलिक OH ग्रुप. आणि फेनॉलमध्ये ज्यावेळेस ॲरोमॅटिक रिंगला म्हणजेच बेन्झिन रिंग असेल किंवा दुसरी ॲरोमॅटिक सिस्टीम असेल त्या सिस्टीमला डायरेक्टली जर OH ग्रुप कनेक्ट असेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय? फेनॉल्समध्ये. पुन्हा एकदा डिफाईन करतो बघा. फेनॉल कंटेनिंग हायड्रॉक्झिल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ॲटम ऑफ बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगच्या कार्बन ॲटमला डायरेक्टली त्या ठिकाणी OH ग्रुप जर कनेक्ट असेल तर त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतोय? फेनॉल म्हणतोय. देन दुसऱ्या पद्धतीने मी दुसरी एक डिफाईन केलेली डेफिनेशन ही जर समजली नसेल तर ही अंडरस्टँड होईल. ही सोपी डेफिनेशन आहे. फेनॉल्स आर ऑर्गॅनिक ॲरोमॅटिक हायड्रॉक्झिल कंपाऊंड्स in which one or more hydroxyl groups are directly attached to the aromatic nucleus. ही सुद्धा साधी सोपी डेफिनेशन आहे. फेनॉल आर द ऑर्गॅनिक ॲरोमॅटिक हायड्रॉक्झिल कंपाऊंड. फेनॉल जे ते काय आहेत? ऑर्गॅनिक ॲरोमॅटिक हायड्रॉक्झिल कंपाऊंड्स आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलं जातं? ॲरोमॅटिक सिस्टीम जे आहेत त्या ॲरोमॅटिक सिस्टीममध्ये त्या ठिकाणी 1 or more हायड्रॉक्झिल ग्रुप जे हे त्या ठिकाणी डायरेक्टली अटॅच असतात ॲरोमॅटिक न्यूक्लियसला. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय? फेनॉल म्हणतोय. ॲरोमॅटिक हायड्रॉक्झिल कंपाऊंड्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त OH ग्रुप जे हे डायरेक्टली जर अटॅच असतील ॲरोमॅटिक न्यूक्लियसला म्हणजे डायरेक्टली त्या ठिकाणी ॲरोमॅटिक सिस्टीममधल्या कार्बन ॲटमला कनेक्ट असतील तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय? फेनॉल्स म्हणतोय. आणि हे जे फेनॉल जे हे फेनॉल रिप्रेझेंट करताना त्या ठिकाणी कोणत्या फॉर्म्युलेने रिप्रेझेंट केले जातात? AR आणि OH. AR आणि OH. AR मीन्स ॲरोमॅटिक आणि OH म्हणजे तुमचा फेनॉलिक OH ग्रुप. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी स्ट्रक्चर माहीत आहे. याला डायरेक्टली कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये काय म्हणलं जातं? फेनॉल म्हणलं जातं. आणि IUPAC सिस्टीममध्ये सुद्धा याला त्या ठिकाणी काय कन्सिडर केलं जातं? फेनॉल म्हणलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो म्हणजे ॲरोमॅटिक अल्कोहोल. दुसरा टाईप त्याच्यामधला ॲरोमॅटिक अल्कोहोल तो आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. आता हे जे ॲरोमॅटिक अल्कोहोल जे आहेत हे ॲरोमॅटिक अल्कोहोल्स आता या ठिकाणी बघा
फेनॉलमध्ये फेनॉलिक OH ग्रुप येतो, पण इथं जर बघितलं ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणजे ॲरोमॅटिक सिस्टीम असेल, पण फंक्शनल ग्रुप जो आहे तर फंक्शनल ग्रुप कोणता राहणार, अल्कोहोलिक OH ग्रुप राहणार. डिफाईन करताना डिफाईन कसं केलं बघा या ठिकाणी, वेन हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट इन द साईड चेन ऑफ ॲरोमॅटिक रिंग. म्हणजे काय तर हा OH ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी ॲरोमॅटिक सिस्टीममधल्या कार्बन ॲटमला डायरेक्टली कनेक्ट नसणार आहे. जी साईड चेन असेल त्या साईड चेनमधल्या कार्बन ॲटमला त्या ठिकाणी हा तुमचा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट असणार आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा मी रिपीट करतो. वेन हायड्रॉक्सिल ग्रुप इज प्रेझेंट इन द साईड चेन ऑफ ॲरोमॅटिक रिंग द कंपाऊंड इज टर्म्ड ॲज ॲरोमॅटिक अल्कोहोल. म्हणजे साईड चेन जे आहे ॲरोमॅटिक सिस्टीमला अटॅच असेल त्या साईड चेनमधल्या कार्बन ॲटमला जर OH ग्रुप कनेक्ट असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. आता या ठिकाणी ही ॲरोमॅटिक सिस्टीम आहे, ह्या ॲरोमॅटिक सिस्टीमला साईड चेन एक दिसते म्हणजे हा CH2 ग्रुप आहे, आणि या CH2 ग्रुपला त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच आहे, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, ॲरोमॅटिक अल्कोहोल. हा OH ग्रुप साईड चेनला कनेक्ट असल्यामुळे त्याला ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणतो. डायरेक्टली या ठिकाणी या सिस्टीममध्ये कनेक्ट नाही. डायरेक्टली जी ॲरोमॅटिक सिस्टीम आहे त्या ॲरोमॅटिक सिस्टीमला डायरेक्टली OH ग्रुप या ठिकाणी कनेक्ट झालेला दिसत नाही. ॲरोमॅटिक सिस्टीम त्या ॲरोमॅटिक सिस्टीमला ॲलिफॅटिक सिस्टीम कनेक्ट आहे, आणि त्या ॲलिफॅटिक सिस्टीममधल्या कार्बन ॲटमला हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट असल्यामुळे या क्लासला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, या टाईपला काय म्हणतोय, ॲरोमॅटिक अल्कोहोल्स म्हणतोय. बघा पुन्हा एकदा रिपीट करतो मी. हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो हायड्रॉक्सिल ग्रुप त्या ठिकाणी साईड चेन जे आहे ॲरोमॅटिक रिंगमधली त्या साईड चेन मधल्या कार्बन ॲटमला त्या ठिकाणी काय असतोय, OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप अटॅच असतोय, म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, ॲरोमॅटिक अल्कोहोल्स म्हणतोय. फेनॉल नंतर नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट आपल्याला ज्याची डेफिनेशन बघायचं आहे तो पार्ट म्हणजे इथर्स. आता या इथर्समध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी हा इथर फंक्शनल ग्रुप आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेला आहे. इथरमध्ये त्या ठिकाणी काय कोणतं लिंकेज राहतं, CO आणि C हे लिंकेज त्या ठिकाणी इथरमध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे, हे आपण 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. आता हे इथर जे आहेत हे इथर्स कंपाऊंड असतील, हे कंपाऊंड्स आपल्याला किंवा इथर जे आहे ते इथर आपल्याला या ठिकाणी डिफाईन करायचं आहे. मग इथर डिफाईन करताना कसं डिफाईन करता येईल बघा. इथर्स आर कंपाऊंड्स which contain one oxygen atom bonded to two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl group. पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. इथर्स आर कंपाउंड्स which contains an oxygen atom bonded to two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl groups is called ethers. आता यामध्ये जर बघितलं या इथरमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतोय तर एक ऑक्सिजन ॲटम त्या ठिकाणी प्रेझेंट असतोय, आणि हा ऑक्सिजन ॲटम त्या ठिकाणी कनेक्ट होताना कशाला कनेक्ट होतो तर दोन अल्काइल ग्रुपला कनेक्ट होईल, किंवा दोन आराइल ग्रुपला कनेक्ट होईल, किंवा एका अल्काइल ग्रुपला आणि एका आराइल ग्रुपला कनेक्ट होईल, आणि नंतर हे तुमचे इथर कंपाऊंड जे आहेत हे इथर कंपाऊंड्स याच्यामध्ये फॉर्म होतील. ठीक आहे, आता हे इथर जे आहेत हे इथर्स त्या ठिकाणी काय राहतात, ऑर्गॅनिक ऑक्साईड्स राहतात. जनरल त्यांना काय म्हणलं जातं, ऑर्गॅनिक ऑक्साईड्स म्हणलं जातं इथर्सना. CETला किंवा नीटला क्वेश्चन तुम्हाला विचारलं जातं इथर्स आर, त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिले जातात. मग एका ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी काय दिलं जातं, ऑर्गॅनिक ऑक्साईड. ठीक आहे, साधा सोपा क्वेश्चन तुम्हाला CETला किंवा नीटला विचारलं जातं. कदाचित याच्या अगोदर एकदा कुठेतरी विचारलेला आहे हा क्वेश्चन. आणि हे जे तुमचे इथर जे आहेत हे इथर्स रिप्रेझेंट करताना बघा कसे रिप्रेझेंट केलं जातं. जर ऑक्सिजन ॲटमला 2 अल्काइल ग्रुप कनेक्ट असतील तर तो मॉलिक्यूल रिप्रेझेंट करताना जनरली कसा रिप्रेझेंट केला जातो, R-O-R. ठीक आहे, देन ज्यावेळेस एका साईडला अल्काइल ग्रुप आणि एका साईडला आराइल ग्रुप कनेक्ट असतो त्यावेळेस त्या ठिकाणी
तो जो तुमचं इथर कंपाऊंड जे आहे ते इथर कंपाऊंड रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट केलं जातं, ROAR. AR म्हणजेच काय, ॲरोमॅटिक सिस्टीम, आणि R म्हणजेच काय, अल्काईल ग्रुप. देन ज्यावेळेस ऑक्सिजन ॲटमला दोन्ही साईडला त्या ठिकाणी ॲरोमॅटिक सिस्टीम अटॅच असते किंवा अराईल ग्रुप जो आहे तो अराईल ग्रुप कनेक्ट असतो, त्यावेळेस तो मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल राईट करताना जनरली रिप्रेझेंट करताना कसा रिप्रेझेंट केला जातो, ARO आणि AR डॅश या फॉर्म्युल्याने त्या ठिकाणी काय केलं जातं, रिप्रेझेंट केला जातो. ही जर डेफिनेशन तुम्हाला समजली नसेल तर दुसरी एक डेफिनेशन आहे, ती सुद्धा साधी सोपी डेफिनेशन आहे, ती पण मी एक्सप्लेन करतो या ठिकाणी. जर ही समजली नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी या डेफिनेशनमध्ये क्लिअर आउट होईल. इथर्स आर derivatives of hydrocarbons in which a hydrogen atom replaced by an alkoxy dash OR or aryloxy dash OAR group. ही डेफिनेशन, दोन्ही पण डेफिनेशन सोप्याच आहेत. जर वरची डेफिनेशन समजली नसेल तर यामध्ये क्लिअर आउट होईल. इथर्स आर डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन्स in which a hydrogen atom replaced by an alkoxy or aryloxy group. यामध्ये हे इथर जे हे इथर्स हे डेरिव्हेटिव्ज असतात. कशाचे, हायड्रोकार्बनचे डेरिव्हेटिव्ज असतात. आणि ह्या हायड्रोकार्बनमधला एक हायड्रोजन ॲटम हा रिप्लेस केला जातो कशाने, तर अल्कॉक्झी किंवा अरायलॉक्झी ग्रुपने त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो. अल्कॉक्झी ग्रुप त्या ठिकाणी डॅश OR आणि अरायलॉक्झी ग्रुप म्हणजेच काय, डॅश OAR या ग्रुपने ज्यावेळेस हायड्रोजन ॲटम हायड्रोकार्बनमधला रिप्लेस केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी हे इथर जे आहेत हे इथर्स त्या ठिकाणी फॉर्म होतात. ठीक आहे, दोन्ही पण डेफिनेशन सोपे आहेत. पुन्हा एकदा दोन्ही पण डेफिनेशन रिपीट करूया. इथर्स आर कंपाऊंड विच कंटेन्स an oxygen atom bonded to two alkyl groups or two aryl groups or one alkyl and one aryl groups. ठीक आहे, इथर हे असं कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन ॲटम जो आहे तो ऑक्सिजन ॲटम बॉन्डेड असतो कशाला, तर दोन अल्काईल ग्रुपला असेल, दोन अराईल ग्रुपला अटॅच असेल किंवा त्या ठिकाणी वन अल्काईल ग्रुप आणि वन अराईल ग्रुपला त्या ठिकाणी अटॅच असेल. किंवा दुसरी डेफिनेशन, इथर्स आर डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन्स इन विच हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय अल्कॉक्झी ऑर अरायलॉक्झी ग्रुप. इथर जे इथर त्या ठिकाणी कशाचे डेरिव्हेटिव्ज आहेत, तर हायड्रोकार्बनचे डेरिव्हेटिव्ज आहेत. आणि त्या हायड्रोकार्बनमधला हायड्रोजन ॲटम जो आहे तो रिप्लेस कशाने केला जातो, अल्कॉक्झी किंवा अरायलॉक्झी ग्रुपने त्या ठिकाणी रिप्लेस केला जातो. त्याला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, जे कंपाऊंड फॉर्म होतं त्या कंपाऊंडला काय म्हणलं जातं, इथर म्हणलं जातं. ठीक आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन जे आहे ते रिप्रेझेंट करताना इथर जे ROR डॅश या फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट केले जातात किंवा ROAR किंवा AROAR डॅश या फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट केले जातात. एक्झाम्पल्स बघा, हे जे आहे यामध्ये जर बघितलं तर हा ऑक्सिजन ॲटम दोन्ही साईडला ऑक्सिजन ॲटमच्या अल्काईल ग्रुप कनेक्ट आहेत. अल्काईल ग्रुप कोणता आहे, तर मिथाईल ग्रुप. मिथाईल ग्रुप किती आहेत, तर 2 आहेत. त्याच्यामध्ये नोमेनक्लेचर काय येणार, डायमिथाईल इथर. ठीक आहे, डायमिथाईल इथर दोन्ही साईडला त्या ठिकाणी मिथाईल ग्रुप आहेत. नोमेनक्लेचर डायमिथाईल इथर. या केसमध्ये बघा एका साईडला मिथिल ग्रुप आहे आणि एका साईडला फिनिल ग्रुप आहे. नोमेनक्लेचर काय येणार, मिथाईल फिनाईल इथर. हे त्याचं नॉमेनक्लेचर असेल. एका साईडला मिथाईल ग्रुप आणि एका साईडला फिनाईल ग्रुप आहे.
मिथाईल फिनाईल इथर, कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये त्याला मिथाईल फिनाईल इथर म्हणलं जातं. या ठिकाणी जर बघितलं दोन्ही साईडला फिनिल रिंग आहे, नोमेनक्लेचर काय येईल, डाय फिनिल इथर, हे त्याचं नोमेनक्लेचर असेल. हे जे आहेत अल्कोहोल फेनॉल आणि इथर याच्यामधला हा इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो इंट्रोडक्टरी पार्ट आपण या ठिकाणी फिनिश केलेला आहे. 10 पार्ट जो आहे तो पार्ट पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया. अल्कोहोल्स, पहिला पॉईंट आपण बघितला होता अल्कोहोल्समध्ये त्या ठिकाणी अल्कोहोलची डेफिनेशन आपण बघितली होती. अल्कोहोल्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड हुज मोलिक्यूल कंटेन्स हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड टू सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. ऑर्गॅनिक कंपाऊंडमधले जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्समध्ये त्या ठिकाणी हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच असतो. त्या मॉलिक्युलला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, अल्कोहोल म्हणलं जातं. देन नेक्स्ट पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप जो आहे तो ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असल्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 2 टाईप्स पडतात, फेनॉल आणि ॲरोमॅटिक अल्कोहोल्स. फेनॉलमध्ये त्या ठिकाणी OH ग्रुप जो आहे फेनॉलिक OH ग्रुप हा त्या ठिकाणी डायरेक्टली बेन्झीन रिंगमधल्या कार्बन ॲटमला काय असतोय, कनेक्ट असतोय, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतोय, फेनॉल म्हणतोय. इथे आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे फेनॉलचं. देन नेक्स्ट ॲरोमॅटिक अल्कोहोल. ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणलं की त्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप कोणता येतो आहे, हायड्रॉक्सिल OH. आणि या ॲरोमॅटिक अल्कोहोलमध्ये जे ॲरोमॅटिक रिंग असेल त्या ॲरोमॅटिक रिंगला साईड चेन असते आणि त्या साईड चेनला त्या ठिकाणी हा OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप कनेक्ट असतो. त्या कंपाऊंडला त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, ॲरोमॅटिक अल्कोहोल म्हणलं जातं. देन नेक्स्ट तिसरा जो फंक्शनल ग्रुप आहे तो म्हणजे इथर. इथर डिफाईन करताना कसं डिफाईन केलेलं, इथर्स आर कंपाऊंड which contains an oxygen atom bonded to 2 alkyl groups, 2 aryl groups or 1 alkyl and 1 aryl group. याच्यामध्ये इथर जे आहे ते इथरमध्ये एक ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट असतो आणि त्या ऑक्सिजन ॲटमला 2 अल्काईल ग्रुप किंवा 2 अराईल ग्रुप किंवा 1 अल्काईल ग्रुप आणि 1 अराईल ग्रुप जो आहे तो त्या ठिकाणी ऑक्सिजन ॲटमला कनेक्ट असेल तर ते कंपाऊंड फॉर्म झाले. त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय, इथर्स म्हणतोय. ठीक आहे, याप्रमाणे या डेफिनेशन जे आहे या डेफिनेशन आपण या ठिकाणी बघितलेले. ते इंट्रोडक्शनचा पार्ट हा फिनिश झालेला आहे. याच्यामध्ये काही शंका असतील